जुना रेल्वे मार्ग सोडून नवीन रेल्वे मार्गावर रेल्वे होणार मार्ग आपल्या खेड, आंबेगाव, जुन्नर या तिन्ही तालुक्यातून जाईल अशा प्रकारची लोकांची मनापासून आशा होती. पण त्या आशा सर्व फोल करण्याचं काम काल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. आज एकदाचा बासनात गुंडाळण्यात आलेला आहे. हा काळा दिवस आहे. दुर्दैवानं वेळेवर व्यवस्थित पाठपुरावा झाला नाही. माझा प्रतिस्पर्धी उमेदवार कशावर निवडून आलेला आहे? हायवे. किती मोठे मोठे लांब लांब भाषणं होती. विमानतळ. मग रेल्वे नाही, हायवे नाही आणि विमानतळही नाही. मग गेल्या 7-7.5 वर्षामध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी नक्की काय केलं? मला माहिती नाही राधाकृष्ण के पाटलांचं त्याच्यामध्ये काय कॉरिडॉर बोलले ते भक्तिशक्ती कॉरिडॉर, ते काय तुमचं मेडी पार्क, काय इंद्रायणी मेडी सिटी काय झालं? कुठे आहे मेडी सिटी? इंद्रायणी आहे तिथंच आहे. मेडी सिटी काही नाही आहे. जे मला वैयक्तिक त्यांनी कुठली भूमिका करावी, कशात काय करावी, कसली भाषणं करावी याच्याबद्दल मला शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदारच कमी पडला. त्यांचीच जबाबदारी होती. ही काय आमदार अजितदादांना सगळ्या बारीक सारीक गोष्टीची जवळून कल्पना होती. तिथं संसदरत्न द्यायला तुमची ग्राउंड रिॲलिटी काय, कामं काय आहेत हे पाहिलं जात नाही. उद्धव ठाकरे त्यांच्याकडं अनेक वेळा जाऊनसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला नाही. 6 शरद सोनवणे काय पंतप्रधान नाही आहेत. मला टायगर अभी जिंदा आहे. वळसे पाटील ह्या बाबतीत ठाम आहे. नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर आपण सर्व पत्रकार बांधव आणि मी आपण जवळजवळ वर्ष 1.5 वर्षाच्या नंतर भेटतो आहे पत्रकार परिषदेच्या निमित्तानं. ह्यापूर्वी रेल्वे असेल किंवा हायवे, विमानतळ ह्या संदर्भात अनेक वेळा आपल्या पत्रकार परिषदा झाल्या. पण ह्या वेळेला पुणे नाशिक रेल्वे ह्या विषयावर महत्त्वाची अपडेट सन्माननीय रेल्वे मंत्री अश्विनी यांनी काल पुणे येथे दौऱ्यावर असताना जाहीर केली. आणि माझ्या दृष्टीने हा त्यांचा अंतिम शब्द आहे. गेल्या अनेक वर्षापासून जुना रेल्वे मार्ग सोडून नवीन रेल्वे मार्गावर रेल्वे होणार अशा प्रकारची चर्चा होती. तो नवीन रेल्वे मार्ग म्हणजे पुणे, शिर्डी, नाशिक. परंतु तरीसुद्धा आपल्या भागातील जनता, बाजूच्या जिल्ह्यातील, बाजूच्या परिसरातील जनता आशावादी होती की काही जरी झालं तरी रेल्वे मार्ग आपल्या खेड, आंबेगाव, जुन्नर या तिन्ही तालुक्यातून जाईल अशा प्रकारची लोकांची मनापासून आशा होती. पण त्या आशा सर्व फोल करण्याचं काम काल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. मुळात आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुणे नाशिक रेल्वे हा गेल्या 20 वर्षापासूनचा आपला कंटिन्यूस पाठपुरावा असलेला प्रकल्प आज एकदाचा बासनात गुंडाळण्यात आलेला आहे. आणि माझ्या दृष्टीनं, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं, शिवजन्मभूमीतील सगळ्या जनतेच्या दृष्टीनं हा काळा दिवस आहे. मी यासाठी म्हणतो आहे की मला आठवतं आहे मी पहिल्यांदा खासदार झालो 2004ला. त्यावेळेला लोकांची काही फारशी मागणी वगैरे होती अशातला भाग नाही.
किंवा पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात चर्चाही नव्हती. पण मला वाटलं भविष्याचा विचार करता, ह्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा विचार करता पुणे नाशिक रेल्वे होणं गरजेचं आहे. म्हणून मी पुढाकार घेतला. ज्यावेळेला रेल्वे मंत्रालयामध्ये चीफ इंजिनियरकडे गेलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पूर्वीचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी एकदा पुढाकार घेऊन सभागृहात मागणी केली आणि एक सर्वे झाला होता. तो सर्वे तोट्यामधलाच सर्वे आला होता, त्यामुळं तो प्रकल्प आपण गुंडाळून ठेवला. 2004ला निवडून आल्यानंतर 2005ला मी मागणी केली आणि त्यावेळेला एक सर्वे झाला. त्या सर्वेवर जवळजवळ 40-45 लाख रुपये खर्च करण्यात आले आणि सर्वेच्या अंतिम अहवाल जो आला त्या अहवालामध्ये असं लिहिलं होतं की जवळजवळ -1% आसपास, म्हणजे 80-85 पैसे, 1% आसपास हा रेल्वे प्रकल्प तोट्यात जाईल म्हणून तो सुद्धा गुंडाळण्यात आला. परत सातत्याने मी पाठपुरावा करतच राहिलो. 2007-8च्या दरम्यान पुन्हा त्यावेळेला सर्वे केला. तेव्हाही 0.45 चा त्याचा जो पॉईंट होता त्याच्यामध्ये तो निगेटिव्ह आला. नंतर 2009-10ला मनमोहन सिंग सरकारची दुसरी टर्म असते त्यावेळेला पुन्हा मी पाठपुरावा केला. त्यावेळेला मी सांगितलं, परिस्थिती समजून सांगितली सभागृहामध्ये आणि त्यावेळेला त्यांनी तो मंजूर केला. आणि त्यावेळेला म्हटलं कसा हा प्रकल्प तोट्यात जातो ते मी पाहू. आणि म्हणून त्या टीमबरोबर अगदी चाकणपासून नाशिकपर्यंत प्रवास केला. जवळजवळ 4-5 दिवसाचा 8 दिवसाचा प्रवास केला. त्यावेळेला मी स्वतःहून त्यांना काही जागा दाखवल्या. चाकण बाजार समिती, राजगुरुनगर बाजार समिती, मंचर, नारायणगाव हा सगळा परिसर शेतीमालानं कसा फुललेला परिसर आहे हे दाखवलं. आणि त्यावेळेला त्यांनी सर्वे केल्यानंतर सांगितलं की हा प्रकल्प थोडासा का होईना फायद्यात जातो आहे. आणि म्हणून त्याच्यावर नंतर मी पाठपुरावा करायला सुरुवात केली. पाठपुरावा केल्यानंतर त्यावेळेला लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नवीन प्रकल्प करायचं झालं तर त्याला आपल्याकडं म्हणावं असं पुरेसं भांडवल नाही आहे. नेमकं त्याच दरम्यान राज्यमंत्री अनिल अंबानी होते, राज्यसभेचे खासदार. त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातले काही लोक बसले होते. मी त्यांना विषय काढला, तर तुम्ही जर काही इन्व्हेस्टमेंट करता आली तर बघा, सरकार काही करतील. आणि मग रेल्वे मंत्रालयानं सांगितलं जर राज्य सरकारनं पुढाकार घेतला, त्यांनी 50% भांडवल याच्यामध्ये टाकलं तर आम्ही हा प्रकल्पाला ग्रीन सिग्नल देऊ. त्यावेळेला राज्याचे अर्थमंत्री दिलीपराव वळसे पाटील होते. रेल्वे मंत्रालयानं त्यांना पत्र लिहिलं. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली आणि ते प्रकरण दिल्लीमध्ये त्याचा पाठपुरावा चालू झाला. परत बजेट ज्यावेळेला सभागृहामध्ये मांडण्यात आलं की हा प्रकल्प फायद्याचा आहे, त्याला घेण्यात यावा. मग त्यात सभागृहामध्ये असा निर्णय झाला की हे प्रकल्प आपण नियोजन आयोगाकडे पाठवू. कारण पिंक बुकमध्ये हा प्रकल्प आला होता. पिंक बुकमध्ये हा प्रकल्प कधी ना कधी घेणारच आहेत, याचा अर्थ की हा प्रकल्प चालू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं तत्वशः मान्यता दिलेली आहे. म्हणून पिंक बुकमध्ये समावेश झाल्यानंतर नियोजन आयोगाकडे गेला आणि नियोजन आयोगाकडे जी काही महत्त्वाची प्रकल्प आहेत, ज्यांचे काहीतरी 1000-500 किंवा 2000 कोटीच्या वर जे प्रकल्प असतात शासकीय, त्याला नियोजन आयोगानं होकार द्यायचा असतो, NOC द्यायची असते. त्यावेळेला आपल्या भारतातल्या जवळजवळ 34-35 रेल्वे प्रकल्पाच्या नवीन रेल्वे लाईनच्या
फाईल होत्या. आपला नंबर असा काहीतरी 28-29 होता. पण प्रत्येक वर्षी 2-3च प्रकल्प घेतात निवडून, त्यामुळे आपला प्रकल्प त्यामध्ये गेला नाही. त्यामुळं तो पुन्हा एकदा ती फाईल गुंडाळण्यात आली. दरम्यानच्या काळात 2014ला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे रेल्वे मंत्री झाले. त्यांना मी समजावून सांगितलं की हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे. त्यांनासुद्धा ह्या प्रकल्पाची माहिती किंवा महत्त्व कळालं आणि त्यांनी त्या वर्षी नाही परंतु 2015च्या दरम्यान त्याला मंजुरी दिली आणि आता सरकारनं ह्या प्रकल्पावर काम करावं अशा प्रकारची सुरुवात झाली. मग राज्य सरकारनं 50%, केंद्र सरकारनं 50%, म्हणजे रेल्वेनं 50% अशा तत्त्वावर हा प्रकल्प चालू झाला. म्हणजे काम चालू झालं. सगळ्या गोष्टीची कागदाची जुळवाजुळव चालू झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयानं एक असा विषय काढला की आता आपण कन्व्हेन्शनल रेल्वे म्हणजे जी मीटर गेजची रेल्वे करण्याच्या ऐवजी आपण ही सेमी हायस्पीड रेल्वे करावी. त्यासाठी रेल्वेमध्ये ह्या डिपार्टमेंटमध्ये एक चांगलं अनुभवी माणूस म्हणून राजेश जयस्वाल हे ग्रस्त रेल्वेमध्ये दिल्लीमध्ये कामाला होते. ते कारण त्यांना ब्रिजमॅन म्हणतात, कारण रेल्वेचे सगळ्यात मोठे ब्रिजेस त्याने बनवले होते. म्हणून त्यांची नेमणूक ह्या नवीन कंपनी म्हणजे MRIDL, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड. त्याच्यामध्ये 50%चं भांडवल राज्य सरकारनं 500 कोटी दिले, केंद्र सरकारनं 500 कोटी दिले आणि ती कंपनी स्थापन झाली. निर्माण पॉईंटला ऑफिस झालं आणि हा नवीन माणूस आला. त्याच्यानंतर काही स्टाफ भरून काम करायला सुरुवात केली की कुठून कशी न्यायची, काय करायची. मग त्या वेळेला मी बाकी सगळी कामं सोडून ही रेल्वे लाईन, हा प्रकल्प, त्याची रूट, कुठून न्यायचे, कसे न्यायचे हे करण्यासाठी मी सातत्यानं जास्तीचा वेळ मी त्याला या प्रकल्पासाठी देत होतो. सगळं काय झालं, प्रकल्पाची कॉस्ट सुरुवातीला निघाली 8-9 हजार कोटी. परत 3-4 वर्षांनी त्याची कॉस्ट झाली जवळ 11.5 कोटी. 11.5 कोटीवरून शेवटी ज्या वेळेला मंजुरीला आलं त्यावेळेला 13,096 कोटी रुपये ही प्रकल्पाची किंमत निघाली. आणि त्यामध्ये असं ठरलं की 3,000 कोटी राज्य सरकारनं जमा करायचे, 3,000 कोटी मध्य रेल्वेनं म्हणजे सेंट्रल रेल्वेनं जमा करायचे, उरलेले 7,000 कोटी बाजारातून जमा करायचे. याच्या संदर्भात पुण्यामध्ये बैठका झाल्या, दिल्लीमध्ये बैठका झाल्या. तर बाजारातून करायचं म्हणजे कुणी, तर काही कंपन्यांना आपण कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. रेल्वेनंसुद्धा मी माझ्या वतीनं आपल्या चाकण MIDCमधल्या 2 मोठ्या कंपन्या, त्यातली एकाने सांगितलं आम्ही 500 कोटी रुपये, जर रेल्वे होत असेल तर आम्ही 500 कोटी रुपये सीड कॅपिटल किंवा तुमचं जे भांडवल आहे ते करण्यासाठी आम्ही देऊ. असं करता करता हे सगळं झालं. मग भूसंपादन चालू झालं, मार्ग फायनल झाला, रूट फायनल झाला. आणि त्या रूट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा रूट आपल्या ह्या तिन्ही तालुक्यातून जात होता. सगळी स्टेशनं वगैरे सगळी फायनल झाली. हे सगळं झाल्यानंतर आता भूसंपादन चालू झालं. भूसंपादनाला पैसे आले. राज्य सरकारनं जे 500 कोटी दिले होते त्यातले किंवा केंद्र सरकारनं काही पैसे जमा केले होते त्यातले पैसे खर्च झाले, बरेचसे पैसे. आणि भूसंपादन चालू झालं. सगळं झाल्यानंतर प्रकल्पाची फाईल आता अंतिम मंजुरी व्हायची ती राहून गेली. दरम्यानच्या काळात 2019ची लोकसभा निवडणूक लागली. दुर्दैवानं पराभव झाला. सगळं काय शिजवून रेडीमेड तयार ठेवलं होतं. रेल्वे बोर्डाच्या चेअरमनकडं फाईल तयार होती. त्यांनी फक्त मंत्रालयातून मंत्र्यांबरोबर किंवा PM बरोबर बसून त्याच्यावर एक अंतिम मंजुरी घ्यायची होती, ती राहिली होती. मग त्याच्यानंतर दुर्दैवानं मला असं सांगावंसं वाटतं, खेदानं आजपर्यंत त्या फाईलच्या संदर्भामध्ये अनेक चर्चा, तर्कवितर्क लढवले गेले. कोणी कुठल्या पद्धतीनं फॉलोअप करतो आहे, कोण कसल्या पद्धतीने फॉलोअप करतो आहे. परंतु त्याच्यानंतर फाईल म्हणून, प्रोजेक्ट म्हणून काही झालं नाही. नंतरच्या काळामध्ये रेल्वे मंत्र्यानं ठरवलं की हा प्रकल्प वाघोलीवरून सरळ
नगरमार्गे शिर्डीने यायचं आणि शिर्डीवरून नाशिकला अशा प्रकारचं काहीतरी फॅडमध्ये आलं. मग रेल्वे मंत्र्यांनी हट्ट धरला की नाही आता आपल्याला शिर्डी मार्गेच जायचं आहे. अनेक लोक भेटले, मी भेटलो. पण 2020-21 पासून 20-21च्या दरम्यान जो मार्ग त्यांनी मनामध्ये आणला तो आजपर्यंत तो तसाच आहे. आम्ही सगळेजण वेड्यासारखे रेल्वे आमची ह्या भागातून गेली पाहिजे, पण ती केव्हाच तिकडनं गेलेली होती. दुर्दैवानं वेळेवर व्यवस्थित पाठपुरावा झाला नाही. लोकांचा रेटा असतानासुद्धा लोकांनी संयुक्तिकपणे ताकद दाखवायला पाहिजे होती, आंदोलनाचा मार्ग निवडायला पाहिजे होता, तो झाला नाही. परिणामी छत्रपती शिवरायांच्या भूमीला टाळून दुसऱ्या बाजूनं रेल्वे जाते. हे आपल्या ह्या परिसरातील उत्तर पुणे जिल्ह्याचं खूप मोठं दुर्दैव आहे. आता कारण देण्यात आलं की GMRT हे कधीच कारण नव्हतं. GMRT काहीतरी चाल ढकल करायची म्हणून GMRTचं कारण करण्यात आलं. वैष्णव हे मी ज्या व्यवसायात आहे त्याच व्यवसायामध्ये त्याच क्षेत्रामध्ये ते इंजिनियर झालेले आहेत, IAS अधिकारी आहेत. त्यांना वाटलं की बाकी सगळ्या लोकांना कोणाला काही कळणार नाही, पण मी आपला गप्प बसलो तर बाकी लोकही GMRTची अडचण नाही, GMRTची अडचण नाही. खरोखर GMRTची अडचण नव्हतीच. फक्त रेल्वे काही लोकांना तिकडनं न्यायची होती म्हणून तिकडनं गेली आणि ह्या भागावर अन्याय झाला. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. उदाहरण जर सांगायचं झालं तर हा एक वर्ल्ड रिपोर्ट आहे आपल्या GMRTच्या संदर्भामध्ये. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ऑफिशियल रेडिओ क्वाईट झोन म्हणजे RQZ म्हणतात ते अराउंड GMRT कोर झोन जो आहे तो 5 किलोमीटरचा आहे. आणि 5 किलोमीटरमध्ये काय काय गोष्टी स्ट्रिक्ट आहेत त्याच्यामध्ये अलाउड नाहीत. हेवी इंडस्ट्री, हाय पॉवर इलेक्ट्रिकल मशिनरी, मोबाईल टावर. आता मोबाईल टावर अलाउड नाही असा रिपोर्ट असतानासुद्धा मोबाईल टावर आहेत ना परिसरामध्ये. ब्रॉडकास्टिंग ट्रान्समीटर, हाय व्होल्टेज सबस्टेशन्स, वेल्डिंग युनिट, डिझेल जनरेटर्स विदाऊट शिल्डिंग, ह्या सगळ्या गोष्टी अलाउड नसतानासुद्धा त्यातल्या बऱ्याचशा चालू आहेत. अलाउड ओनली विथ शिल्डिंग अँड परमिशन, रेसिडेन्शियल यूज, ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी, लो पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आणि वायर्ड कम्युनिकेशन्स म्हणजे जे काय असेल ते. आणि ह्याचं दिस 5 किलोमीटर रेडियस इज क्रिटिकल. फक्त 5 किलोमीटर अंतर हे क्रिटिकल आहे. त्याच्यानंतर 5 ते 30 त्याच्यापुढं किती काही करा, काही प्रॉब्लेम नाही. झोन 2मध्ये जे दिले 5 ते 30 किलोमीटर अंतरामध्ये ह्या गोष्टी त्यांनी प्युअरली हे केलेल्या आहेत की अलाउड आहेत. रोड्स अँड हायवेज अलाउड, रेल्वेज अलाउड, लाईट इंडस्ट्री अलाउड, हेवी इंडस्ट्री विथ क्लिअरन्स, हे सगळं रिपोर्टमध्ये त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे मला सांगा 5 किलोमीटरमध्ये त्यांनी पुढं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि जर तुमचं अँटेना अशी असेल आणि माझी रेल्वे लाईन अशी फिरून त्याला जर फिरून जात असेल तर ते 5 किलोमीटर. अन्यथा इथं तुमचं आणि इथं असेल तर 3 किलोमीटरसुद्धा चालू शकते. अशा प्रकारचा हा रिपोर्ट आहे. कारण काहीच नाही आहे. हायवेज नियर GMRT अलाउड, रेल्वेज, हे सगळं लिहिलेलं आहे. हे सगळ्या कॉपीज तुम्हाला देईल. म्हणजे याचा अर्थ आम्ही माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा आपला उत्तर पुणे जिल्हा असेल, गेल्या माझ्या अनुपस्थितीमध्ये गेल्या 7 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये काय गमावलं आहे. मला ह्या भागातल्या जनतेला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आठवा 2019ची निवडणूक आणि त्या निवडणुकीमधला प्रचार काय होतं. माझा प्रतिस्पर्धी उमेदवार कशावर निवडून आलेला आहे. हायवे, किती मोठी मोठी लांब लांब भाषणं होती. विमानतळ, फार अगदी कॅल्क्युलेशन करून दाखवलं. विमानतळ आलं तर किती रोज मिळेल आणि वर्षाला पगार किती मिळेल, एवढ्या माणसांना किती मिळेल, आपलं किती नुकसान झालं,
याचं सगळं कॅल्क्युलेशन पर वाडा आणि कळमोडीसारख्या गावात जाऊन त्यांनी गणितं मांडले. मग रेल्वेचा एक प्रश्न, मग रेल्वे नाही, हायवे नाही आणि विमानतळही नाही. मग गेल्या 7-7.5 वर्षामध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी नक्की काय केलं? हायवेचं काय काम झालं सांगा बरं. आज जो हायवे चालू आहे तो मी भांडून लोकसभेमध्ये तुम्हाला कागदपत्र पण देतो की लोकसभेमध्ये हा जो पुणे नाशिक आपला हायवे खेडसिन्नर हा फक्त आणि फक्त मी संघर्ष केला. कुणाची मागणी नव्हती त्यावेळेला, कुठल्याही पेपरमध्ये लोकांची मागणी नव्हती, ट्रॅफिकची अडचण नव्हती. मला आठवतं आहे मी विचार केला की हा आपला जर रस्ता जो आहे भविष्यामध्ये 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी याची ट्रॅफिक मोठी होईल. मी ती संकट ओळखून त्यावेळेला CP जोशी म्हणून नितीन गडकरीच्या खात्याचे मंत्री होते, त्यांच्याबरोबर भांडून अगदी हमरी-तुमरी करून हा प्रकल्प मंजूर करून घेतला होता. त्याच्याशिवाय आजपर्यंत चाकणचं काय झालं, नगर रोडचं काय झालं आहे, तळेगाव चाकण शिक्रापूरचं काय झालं आहे, पुणे नगर रस्त्याचं काय झालं आहे, काही नाही. भाषणं मात्र छानपैकी सुंदर अशी लोकांना ऐकून टाळ्या वाजवणारी भाषणं मात्र झाली. पण मतदारसंघ 10 वर्ष मागं गेला आहे, 15 वर्ष मागं गेला आहे. मग लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे जनतेला, मग आपण काय कमवलं आहे, काय मिळवलं आहे गेल्या 15 वर्षामध्ये? कुठल्या गावात जा तुम्ही, कुणालाही विचारा काय काम केलं. माझ्याकडं तर कामाची यादी आहे, तुम्हाला प्रत्येक वेळेला देत आलो. अशा प्रकारचे आज ही रेल्वे आहे. मला सांगा, मी 2005 पासून पाठपुरावा करून 2019पर्यंत ही रेल्वे आणून ठेवली. माझा जर पराभव झाला नसता तर आज वेगळं चित्र झालं असतं. पण पराभव झाला, माझं जे काय व्हायचं ते होईल, ठीक आहे. परंतु मतदारसंघाचं नुकसान झालं ही माझ्या दृष्टीने अतिशय वाईट घटना आहे. दादा, विशिष्ट राजकारणी लोकांनी अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प पळवण्याचं ठरवलेलं आहे. मला नाही वाटत असे काही प्रकल्प शिफ्ट जे होतात त्याला काही कारणंसुद्धा असतात. हे भौगोलिक कारणं असेल किंवा अजून काही असं स्पेसिफिकली काय सांगता. तुम्ही जे म्हणता, मला कोणतरी म्हणालं पाण्याचं हे कोल्हापूरला नेलं, जलसिंचन कार्यालय, ठीक आहे, त्याचं कारण असेल काहीतरी. म्हणजे आपल्याला काही माहिती नसताना आपण काही बोलणं नाही, ठीक आहे ना. पण त्यावेळेलासुद्धा खातं हे त्यांच्याकडं नव्हतंच. त्यामुळं प्रत्येक प्रकल्प जे काय आता आपण म्हणतो, काही डायमंड बाजार तिकडं सुरतला गेला, हे इकडं गेलं, ते तिकडं गेलं, RBIचं ऑफिस, हेड ऑफिस दिल्लीला जातं आहे किंवा अहमदाबादला जातं आहे. ह्या गोष्टीच्या पाठीमागं ती इंडिव्हिज्युअल गोष्ट तपासून बघावं लागेल. त्याच्या पाठीमागची खरंच कारणं काय नसेल, काय कारणं तर मग त्याच्यावर आपल्याला बोलता येईल. रेल्वे प्रकल्प नगर जिल्ह्यात गेला. राधाकृष्ण विखेंचं आधीपासून म्हणणं होतं की माझ्या जिल्ह्यातून हा रेल्वे प्रकल्प जावा. मग या विषयात राधाकृष्ण विखेंनी त्यांचं राजकीय कौशल्य पणाला लावत पुणे जिल्ह्याला मात दिली का? मला माहिती नाही राधाकृष्ण विखे पाटलांचा त्याच्यामध्ये काय रोल होता. पण एवढं नक्की की आम्ही कमी पडलो, आमचे लोकप्रतिनिधी कमी पडले. आम्ही जे आंदोलन करायला पाहिजे तो, जो पाठपुरावा करायला पाहिजे होता, ते करायला कमी पडलो. खरं म्हणजे पुण्यापासून दौंड मार्गे शिर्डीला रेल्वे आहे, शिर्डीपासून नाशिकला रेल्वे आहे. मग ती कनेक्टिव्हिटी असतानासुद्धा त्याच्यावर तुम्ही इम्प्रूव्हमेंट करा, फास्ट काहीतरी करा. पण ही तर गरजेच होती ना. इथं शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा विषय आहे. तर छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेला हा परिसर आहे, 12 मावळ प्रांतातला हा परिसर आहे. याच्यावर तुम्ही अन्याय करताय. गेल्या काही काळापासून आत्ताचे खासदार शिरूर लोकसभेचे दिसतच नाहीये. तुम्ही माझी खासदार म्हणून काय? हे तसं ह्या टर्ममध्ये तीच परिस्थिती आणि गेल्या टर्ममध्ये तीच परिस्थिती आहे. परंतु निवडणूक आले की ते दिसतात, चांगली भाषणं करतात, लोक बळी पडतात. आणि एवढं होऊनही चाकणची जी परिस्थिती आहे
ट्रॉफिक अजूनही होती आहे, काय सांगाल त्यावर? त्याचं कॉरिडॉरचं एक मध्ये त्यांनी बऱ्यापैकी अहो खूप कॉरिडॉर बोलले ते, भक्तिशक्ती कॉरिडॉर, ते काय तुमचं मेडी पार्क काय काय साखरचा कॉरिडॉर तो पंतप्रधान हां. हां, इंद्रायणी मेडिसिटी काय झालं? कुठे आहे मेडिसिटी? इंद्रायणी आहे तिथंच आहे, मेडिसिटी काही नाही आहे. जे जे त्यांनी सांगितलं ते सगळं तिथंच आहे, त्याचं काही झालेलं नाही आहे. फक्त बोलायचं, चांगल्या घोषणा करायच्या, चांगली भाषणं करायची, टाळ्या घ्यायच्या, पण लोकांचं काय होतं याचा कधी विचारच केला नाही ना. दादा, पण खासदारांच्या कामावर महायुतीकडून त्यांना जे प्रश्न विचारायला पाहिजे ते विचारले जात नाही. तुम्ही सोडले तर दुसरे सर्वच महायुतीचे नेते त्यांच्याविषयी काहीच बोलत नाही. नाही बोलतात नाही असं ना. अजितदादा तर खूप टीका केलेली अजितदादांनी, नाही असं नाही. प्रश्न विचारला अलीकडच्या काळात दोन राष्ट्रवादी एक होणार, ती चर्चा जेव्हापासून ते झाली ठीक आहे. आता त्या हा तेव्हा वैयक्तिक झाले. कसं आहे, वैयक्तिक ज्याला त्याला झळ पोचत असेल तेच विचारतील. मला माझ्या दृष्टीने माझ्या मतदारसंघाचं नुकसान होते, मला वैयक्तिक काय नाही. मी पराभूत झालो म्हणून मी त्यांच्यावर टीका करते, अजिबात नाही. मला ज्या मतदारसंघानं मला घडवलं आहे, ज्या मतदारसंघानं मला 15-20 वर्ष काम करण्याची संधी दिली, त्या मतदारसंघाचं, त्या जनतेचं नुकसान होतं, ही माझ्या दृष्टीने वाईट गोष्ट आहे. मला वैयक्तिक त्यांनी कुठली भूमिका करावी, कशात काय करावी, कसली भाषणं करावी, याच्याबद्दल मला त्यांचं वैयक्तिक काही देणं घेणं नाही. दादा तुम्ही सांगितलं की काही ठराविक लोकांच्या आग्रहाखातर हा रेल्वे मार्ग बदलला आहे. हे ठराविक लोक कोण? नाही, काही लोकांच्या आग्रहाखातर मी असं नाही बोललो आहे. असं आपल्यापैकीच कोणतरी बोललेलं आहे. 2 वर्षापूर्वी 9,000 कोटीचा चाकण ते मोशी, राजीवनगर ते मोशी प्रकल्प मंजूर झाला. त्याचं काम पुढे अजून काहीच झालेलं नाही. केंद्र नेमकं पुणे जिल्ह्यात सोबत दुजाभाव काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रकल्पाला वेळ लागतो. 5,000, 7,000, 8,000 कोटीचा प्रकल्प आहे. हे काय लगेच आम्ही DPDCमधून रस्ता मंजूर केला 2 कोटीचा आणि लगेच काम चालू झालं असं नाही आहे. मोठ्या प्रकल्पाला तेवढा वेळ लागतोच आहे. याचं टेंडर झालेलं आहे. तर टेंडर कधी झालेलं? 3 वर्षापूर्वी झालेलं आहे टेंडर, नाशिक फाट्यापासून तर इथं येईपर्यंत. आता आपण जे चाकणची ट्रॅफिक म्हणता, हे तुम्हाला मी पत्र दाखवतो. 6 लेनिंग नाशिक फाटा ते खेड सेक्शन हा जवळजवळ 29 किलोमीटरचा रस्ता नॅशनल हायवेचा. मी पाठीमागं लागून त्याचं टेंडर काढलं होतं. 2017ला टेंडर काढलेलं आहे. हे त्याची कॉपी आहे, टेंडरचीच कॉपी आहे 2017ची. हां, पण त्याला विरोध काही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं, तिथले प्रशासकीय अधिकारी असतील, तिथले लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी विरोध केला की आम्हाला असं रूटिंग पाहिजे, तसं पाहिजे. त्यामुळं नॅशनल हायवेनं तो प्रकल्प थांबवला. आता 2017ला याचा नारळ फोडला आहे. नितीन गडकरी होते, शरद पवार साहेब होते, मी होतो आणि बापट पालकमंत्री होते. चांदणी चौकामध्ये खूप मोठी उद्घाटनं, भूमिपूजनं झाली. त्यावेळेला याचा नारळ फुटला होता. दुसरा बनकर फाटा ते घोडेगाव ते भीमाशंकर ते राजगुरुनगर ह्या रस्त्याचा सुद्धा नारळ फुटला होता. आता 2017 आज आहे, 9 वर्ष होऊन गेले. नारळ फुटला, पुढं काही झालं नाही. गडकरीनं हे दाबून केलेलं आहे, पण काही झालं नाही. त्यामुळं आता ठीक आहे, वेळ लागेल. आता मला वाटतं दृष्टिक्षेपात आलेलं आहे. अजून 1-2 वर्षांनी तरी काम चालू व्हायला हरकत नाही या रस्त्याचं. पुढची रणनीती काय असेल? तुम्ही मागच्या काळात म्हटलं होतं की रस्ता रोको करू, आंदोलन करू, पंतप्रधानांना भेटू. पुढची दिशा काय? रेल्वेच्या संदर्भामध्ये मला नाही वाटत काही आता कुणीही किती आंदोलनं जर केली, कारण ज्या वेळेला तुम्हाला करायला पाहिजे त्या वेळेला कोणी केलं नाही. ज्यांनी करायला पाहिजे काम पाठपुरावा कुठं केला कोणी? नुसती फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर लेटर हेड टाकायचं आणि त्याच्यावर येलो लाईनने काहीतरी हायलाईट करायचं. त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही. पोच एकाही पत्राची नव्हती कधीच. आतापर्यंत जेवढी पत्रं त्यांनी दाखवली आहेत ती फक्त एखादं काम मंजूर झालं की ते पत्र दाखवायचं आणि त्याच्यामध्ये पिवळ्या लाईननं अंडरलाईन करायचं. काय झालं नाही. व्हायला पाहिजे होतं. लोकप्रतिनिधी कमी पडले त्यामध्ये. 100% लोकप्रतिनिधी म्हणण्यापेक्षा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदारच कमी पडला. त्यांचीच जबाबदारी होती ही, काय आमदारांची जबाबदारी नव्हती. जबाबदारी ही केवळ आणि केवळ
खासदाराची असते ती त्यांनी केलेली नाही. त्यांच्याकडनं होत नाही म्हटल्यावरती वळसे पाटील असतील मग त्यांनी आता पाठपुरावा करायला सुरुवात केली होती ना. आंदोलनं करण्याचा काहीतरी इशारा दिला होता सगळ्यांना. नाही, पण आता त्याच्यानंतर आज फायनल झालं ना त्यांचं की नाहीच. आता मी मध्ये आंदोलनाच्या वेळेला गेलो होतो संगमनेरमध्ये संगमनेरमध्ये, मी स्वतः तिथं हजर होतो. मी त्यावेळेला लोकांपुढं परिस्थिती मांडली, पण लोक अजूनही आशावादी होते की होईल, आज नाही तर उद्या होईल. दादा संगमनेरमध्ये ज्या पद्धतीने दादा हे झालं, सत्यजित तांबे असेल, बाळासाहेब थोरात असेल, त्या पद्धतीने आपल्या पुणे जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी असेल किंवा जनता झाले ना, केलं, काही लोकांनी केलं ना. आपलं काय तो मुंगसे, सुधीर मुंगसे असतील किंवा बाकी लोक असतील, त्यांनी प्रयत्न केला. दादा फक्त तुम्ही आणि सत्यजित तांबे हां. दोनच जण या विषयासंदर्भात लढताना दिसत आहेत. बाकी पुणे ते नाशिक या दरम्यानचे अनेक नेते आहेत, मग ते कुठे? आता हा त्यांना विचारला पाहिजे प्रश्न काय. पण त्यांनाही या गोष्टी पण कसं आहे, मुळात नाशिकचा खासदार होता हेमंत गोडसे, नाशिकचे खासदार होते बाळासाहेब वागचौरे. या सगळ्यांना मी बरोबर घेतलं होतं. प्रत्येक मिटिंगला हेमंत गोडसेला बरोबर घेऊन जायचं किंवा यांना घेऊन जायचं. ते कोण तो मार्केट कमिटीचं काय देवीदास काय तर होतं, हां देवीदास पिंगळे, त्यांच्या ह्या सगळ्यांना बरोबर मी घेऊन जात होतो तिथं. आता विमानतळाचं मला सांगा, किती लोकांनी माझ्यावर टीका केली विमानतळ. बरं, आता मी नाही आहे, मग तर तुमच्याकडनं तो व्हायला पाहिजे होतं ना विमानतळ. मग का नाही झाला? तुम्हाला तुमचा आवडीचा खासदार मिळाला, त्यावेळेला सगळ्यांनी टीका केली, अगदी शरदचंद्र पवारापासून सगळ्यांनी. मग तुम्ही तुमचा आमदार माझ्या विरोधात अशी भाषण करून निवडून आणला, मग विमानतळाचं काय झालं? काही नाही केलं. विमानतळामध्ये स्पष्ट मी निवडून पराभव झाल्यानंतरसुद्धा मी माहितीच्या अधिकाराखाली काही प्रश्न विचारलेले बघा. त्यावेळेला मदन येरावार राज्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे ते विमानतळाचा विषय होता. त्यांच्याकडनं ते तर माझ्या विरोधी विचारातले होते, तर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे. शिवाय एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया एअर नेव्हिगेशन सिस्टम्स, तर त्यांनीसुद्धा उत्तर दिलं की विमानतळ इथं आपल्याकडं का झालं नाही चाकणला. ही सगळी उत्तरं आहे. त्याच्यामध्ये पर्याय सुचवले होते की बाबा तुम्हाला भाम नदीची दिशा वळवली पाहिजे, इकडच्या ऐवजी तिकडनं फिरवा. म्हणजे अशा तर गोष्टी होऊ शकत नाही, नदी गाडू शकत नाही ना तुम्ही. तर हे सगळे पर्याय पॉसिबल नव्हते, म्हणून विमानतळ झाला नाही असं भारतीय विमानपत्तन प्राधिकरणानं उत्तर दिलेलं आहे. पण अजूनही माझ्या नावानं विमानतळ म्हटलं की मीच दिसतो आहे. पण वस्तुस्थिती ही आहे. मला आठवते डॉक्टर कोल्हे वाड्यामध्ये भाषण करत होते, त्यावेळेला अर्धा तास की विमानतळामुळं काय नुकसान झालं आहे. आपल्या भागातली मुली ग्रॅज्युएट झालेली, त्यांना जर विमानतळ झालं असता तर 30,000 रुपये पगार झाला असता, तर वर्षाचे एवढे पगार झाले असते, तर 10 वर्षाचे एवढे झाले असते, तर एवढे झालं असतं. हे सगळं कॅल्क्युलेशन दिलं. पण विमानतळासाठी त्यांनी दाखवावं, कुठंतरी फेसबुकला किंवा कुठंतरी त्यांनी पत्र दिलं आहे कोणाला आणि त्याच्यावर विमानतळ व्हावा म्हणून म्हटलं आहे. कारण त्यांना माहिती आहे विमानतळ होऊ शकत नाही आहे. सगळ्यांनाच माहिती होतं विमानतळ होऊ शकत नाही आहे. पण रोष घ्यायला फक्त मी एकटा होतो. जे रेल्वेचं झालं तेच हायवेचं झालं, तेच याचं झालं. सगळ्या गोष्टीला मी माझ्या परीनं जे काय मला शक्य होतं ते मी केलं. हायवे, रेल्वे. दुर्दैवानं माझ्यानंतरच्या लोकांना करता आलं नाही, म्हणून लोकांना आपल्या भोगावं लागतं. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी तुम्ही पक्षविरहित काही आंदोलन किंवा काही लढा उभारणार आहात का भविष्यात? तर काही प्रश्नांसाठी तर मला नक्कीच करावं लागणार आहे ना. आता हा पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. आता जर तुम्ही म्हणताय यातली सत्यता तपासून पाहू. जर कोल्हापूरला ते जलसंपदा विभागाचं कार्यालय तिकडं गेलं आहे का काय झालं आहे. हायवेचे प्रश्न आहे, हायवेचे प्रश्न आहेत का नाही. ट्रॅफिकचा प्रश्न सुटत नाही. बऱ्याचशा कंपन्या गेल्या, जाऊ लागल्यात. एका बाजूला रेल्वे गेली, दुसऱ्या बाजूला विमानतळ गेलं आधी. आता चाकण MIDCतल्या अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या या दुसरीकडे चालल्या, बहुतेक चालल्यात. बहुतेक चालल्याच्या मोठ्या मोठ्या.
अजितदादा यांचं निधन झाल्यानंतर पुणे जिल्ह्याला नेमकं वाली कोण मग? कारण जिल्ह्याच्या विषयावर कोणीच अडचण दिसत नाही. अजितदादांना या सगळ्या बारीक सारीक गोष्टीची जवळून कल्पना होती. हा जिल्ह्यातल्या कानाकोपरा त्यांना इंचन इंच माहिती होता. त्यामुळे जिल्ह्यासाठी जे काय पाहिजे ते करण्यासाठी ते सातत्यानं आक्रमक असायचे. दुर्दैवानं आज तसं नेतृत्व नाही आहे. दादा, पुणे नाशिक रेल्वेसाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींनी नाशिकच्या असून किंवा आपल्या मागणी केली, लोकांची पण मागणी होती, पण तरी पण रेल्वे मंत्री या मागणीकडे का बघत नाही आहे? किंवा तुम्ही जे आता एक अहवाल दाखवला तांत्रिक अडचणी त्यांनी जी सांगितली GMRTची, हे सगळंच त्यांच्यासमोर आहे, त्यांच्यासमोर मांडलं गेले, त्यावर त्यांनी काही गुजारा दिला का? नाही, कसं आहे, काही गोष्टी मला माझ्या कानावर आल्यात, का नाही आहे आता ते इथं बोलणं बरोबर नाही आहे, परंतु आहेत काही गोष्टी. आता त्याचा शहनिशा करावं लागेल. मी जाईल दिल्लीमध्ये लवकरच. जनसंपर्क नाही आणि विकास कामं नाहीत तरी संसद रत्न मात्र दिलं जातं, ते कसं? आता काय चांगलं बोलणं, तिथं संसदरत्न द्यायला तुमची ग्राउंड रिॲलिटी काय आणि कामं काय आहेत हे पाहिलं जात नाही. एकतर तुमची काय भाषणं केली आणि किती भाषणं केली त्याची संख्या मोजली जाते, त्याच्यावर आहे. आता 2029ला हा रेल्वेचा मुद्दा गाजू शकतो का? आणि रेल्वे संदर्भात मला नाही वाटत. मला वाटतं ज्या पद्धतीनं सरकारची मानसिकता आहे, अजिबात वाटत नाही तसं काही 29ला तो मुद्दा राहील म्हणून. जसं आता 2024ला याचा मुद्दा नव्हताच एअरपोर्टचा. ज्या प्रकल्पाची अहिल्यानगरमधल्या लोकांकडून मागणीच नव्हती, तो प्रकल्प तिकडे दिला आणि इकडे मागणी असून सुद्धा इकडे दिला नाही. ह्याच्यामध्ये सरकार ह्याच्यामध्ये तेच कारणं शोधावी लागेल. दिल्लीमध्ये जाऊन वस्तुस्थिती काढावी लागेल. एक प्रश्न आहे, उबाठामधले 6 खासदार फुटले, काही 2022मध्ये 40 आमदार पण फुटले होते. तुम्ही पक्ष सोडल्यानंतर बराच काळ झाला, मात्र तुम्ही पक्ष सोडल्यानंतर तुम्हाला समाधान आहे की कसं? कुठला पक्ष सोडला? नाही ना, तर ठीक आहे. म्हणजे माझं जाण्याचं कारण वेगळं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी स्पष्ट पुन्हा एकदा त्याचं स्पष्टीकरण देऊ इच्छितो. मला काय पक्ष बदललाच पाहिजे होता अशी काही परिस्थिती नव्हती. परिस्थिती ही होती की ज्या पद्धतीनं तालुक्याचे सभापती होते, खेड तालुक्याचे, त्यांच्यावर जो अन्याय झाला होता तत्कालीन आमदारांच्याकडून, आणि उद्धव ठाकरे त्यांच्याकडे अनेक वेळा जाऊनसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला नाही. 6 महिने विनाकारण शिवसेनेचा पदाधिकारी, शिवसेनेचा सभापती जेलमध्ये आहे. त्यांची बायको इथं माझ्या टेबलवर येऊन बांगड्या फोडल्या होत्या की काय करू तुमच्या शिवसेनेचं. आता ह्या भावना मला होत्या. मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही घ्या, काहीतरी चुकीचं घडतं आहे, शिवसैनिकांना हे करायला कोण नाही आहे. त्यावेळेला फारसं कोणी लक्ष दिलं नाही. उभाटानं तर अजिबातच दिलं नाही. त्याच्यानंतर 22 जून झालं, ज्या वेळेला सगळे सुरत आणि तिकडं गेले, त्यावेळेला गावोगावी मोठे दौरे आयोजित केले, सभा आयोजित केल्या की निषेध मोर्चा. त्यावेळेला मी बोललो. त्यावेळेला रवींद्र मिर्लेकर होते, सचिन अहिर होते, बाकी सगळी मंडळी होती. त्यावेळेला सगळे लोक हे करू त्या करू म्हटलं, सगळं ठीक आहे हो, पण मला एक सांगा, तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला काय उद्धवजींचं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून आनंद आहे असं नाही आहे. मला पण वाईट वाटतं आहे. आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी उभं राहू. पण हीच भावना ज्या वेळेला सभापती आपला 6 महिने जेलमध्ये होता त्यावेळेला तुम्ही कुठं होते? मी आव्हान करूनसुद्धा कोणी आलं नाही. हे वर नेतृत्वाला ते रुचलं नाही, म्हणून त्यांनी माझी हकालपट्टी केली होती. तुम्ही समाधानी आहात? मी समाधानी आहे. आता तुमच्याबद्दल पण चर्चा इलेक्शनच्या होते अगोदर, लोकसभेच्या की अगोदर शिवाजी आढळराव सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे तुम्हाला विरोध करतात. शरद सोनवणे काय पंतप्रधान नाही आहेत मला विरोध करायला. मी 3 टर्म खासदार आहे. मला तालुक्यामध्ये काहीतरी बेस आहे. त्यामुळं त्या माणसानं मला विरोध करणं आणि त्यांनी ऐकावं. एकनाथ शिंदे काय एवढे बाळबुद्धीचे नाही आहेत. त्यामुळे उगाच काहीतरी कोणीतरी गमजा मारणं, ठीक आहे, मी आहे तिथं ठीक आहे.
सध्याचे खासदार शरद पवार गटाचे आहेत आणि शरद पवार आणि अजित पवारांच्या पश्चात जर राष्ट्रवादी एकत्र आली तर तुमचं 29चं निवडणूक लढण्याचं गणित काय राहील? तेव्हा बघू काय होईल तो विषय. ऐन वेळेला तुम्ही मागच्या वेळी पक्ष बदलल्यामुळे तुम्हाला बराचसा फटका बसला अशी चर्चा आहे. नाही, नक्कीच बसला ना. कसं खरं म्हणजे माझ्या उमेदवारीच्या वेळेला एकनाथ शिंदेंनी ज्या दिवशी शपथ घेतली मुख्यमंत्रीपदाची त्या दिवशी रात्री 2 वाजता त्यांच्या नंदनवन या बंगल्यावरती, मंत्री असताना त्यांना तो बंगला होता, 2 वाजता सगळे खासदार उबाटाचे जे काही 12-13 होते ते आणि मी तिथं 2-2:30 वाजता उपस्थित होतो. देवेंद्र फडणवीस पण तिथं आले होते आणि त्यावेळेला विषय झाला. तर बाकी सगळ्यांचा काही विषयच नव्हता, ते सगळे सिटिंग खासदार होते. मी त्यावेळेला स्पष्ट दोघांनाही प्रश्न विचारला होता की हे सगळं बरोबर आहे पण माझं काय. त्यामुळे तुमचा काही विषयच नाही आहे, तुम्हीच उमेदवार आहात. का त्यावेळेला राष्ट्रवादी आली नव्हती आपल्याकडं, म्हणजे युतीमध्ये नव्हती, पण उमेदवारी होती. मुळं एकनाथ शिंदे साहेबांनी मी उमेदवार असं समजूनच मला मोठ्या प्रमाणात निधीचं वाटप केलं, ताकद दिली. दुर्दैवानं काही जमलं नाही. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीमध्ये सामील झाला आणि त्यामुळं ती जागा ऑटोमॅटिक त्यांना गेली. मला तरीसुद्धा शिंदे साहेबांनी सांगितलं की आढळराव काळजी करू नका, ही जागा मी सोडणार नाही. जरी राष्ट्रवादीची असली तरी जागा मी सोडणार नाही. माझं अमितबाईशी बोलणं झालेलं आहे आणि अमितबाईंनी सांगितलं की काळजी करू नका. पण त्यानंतर जसं जसं दिवस हे जवळ येत गेले इलेक्शनचे, त्यावेळेला मला स्वतः एकनाथ शिंदेंनी बोलवून घेतलं. माझ्याबरोबर इरफान सईद होते आणि त्यावेळेला माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं की सॉरी, मला ही जागा आपल्यासाठी घेता आली नाही, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जाऊन लढा, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि अजूनही माझे चांगले संबंध आहेत, असं काही नाही. मला जर जायचं असं तर मी कधी जाऊ शकतो, असं काही नाही. संबंध माझे अजूनही चांगले आहेत. श्रीकांत आणि अक्षय दोघंही चांगले मित्र आहेत. आता दोघंही सहकुटुंब इटलीला होते 15 दिवस एकत्र. त्यावेळेला श्रीकांतचं माझं बऱ्याच वेळेला बोलणं व्हायचं, अजूनही चालू आहे, असं काही नाही. भविष्यात अडचण आली तर हे दोन्ही पक्ष अडचणी यायचं असं काय कारण आहे. परत आता इकडं जा आणि तिकडं जा करण्यापेक्षा आहे तिथं तसं बरं आहे. दादा, उद्धव साहेबांचे 6 खासदार तिकडे गेलेले आहेत. तुमच्या पक्षाचे सुद्धा काही खासदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, आमच्या पक्षाचे एकच खासदार आहे. तुमच्या पक्षामध्ये येण्यासाठी अनेक खासदार शरद पवारांची इच्छुक आहेत. हो, ठीक आहे ना, त्यांचं स्वागतच आहे. जर कोल्हे साहेब तुमच्या पक्षामध्ये आले, स्वागत करू आपण, हरकत नाही, स्वागत करू. दादा, तुमच्या विरोधात लढून आलेले जे आत्ताचे खासदार हां. आहेत ते निवडणुकीच्या वेळेस म्हटले होते की मी आता मालिकांमधून संन्यास घेऊन पूर्ण वेळ समाजासाठी देईल. पण आजही ते आज मालिकांमध्ये आणि समाज माध्यमात पाहायला मिळतात. जसं तुम्ही आज समोर येऊन प्रश्न मांडता मतदारसंघातले, ते असे दिसत का नाही? आणि त्या बाबतीत समाज माध्यमावरती खूप साऱ्या चर्चा पण पाहायला मिळतात. आता त्यांचा ते वैयक्तिक प्रश्न आहे. आता काय, एक शेवटचा 2029 लोकसभा निवडणूक लढणार. हो, लढणार ना. टायगर अभी जिंदा आहे. त्यासाठी आत्ताच कोणतं ऑपरेशन चालू केलंय का? हां, त्यासाठी आत्ताच कोणतं ऑपरेशन नाही, अजून नाही. दादा, एक प्रश्न आहे. हां. मालिकेत असताना सुद्धा लोकांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांना निवडून आणलं आणि आता लोकांचं ते अपयश आहे का रेल्वे बाबत? थोडक्यात तुम्हाला लोकांनी विचार करावा. ते हा विचार करण्याचे रस्ते लोकांशी आहे. माझ्या पहिल्या वेळेला जो पराभव झाला त्यावेळेला लोकही सांगायचे अहो चुकलो, आमची चूक झाली, मतदारसंघ हळहळतो आहे, तरीसुद्धा ते निवडून आले. आतासुद्धा तेच म्हणतात, लोकांची प्रतिक्रिया तेच आहे. पण ठीक आहे, शेवटी काय लोकांच्या भावना त्या आपल्याला त्यांचा आदर करणं गरजेचं आहे. एक प्रश्न. तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आहात. खेड आणि आंबेगावचा वाद भीमाशंकर मंदिर आणि ट्रस्टवरून सुरू आहे. तुम्ही त्याच्यात कुठेही आलेले नाही. तुम्ही कोर्टामध्ये त्या ट्रस्टच्या विरोधात पण आहात. तर सध्या जे खेडचे माजी आमदार आणि तुमच्याच पक्षाचे तिथील माजी मंत्री यांचे एकमेकांवरती टीका चालू आहे. तर हे 2 जुनी माणसं आहेत, मोठी माणसं आहेत, त्यांच्यामध्ये आपण का पडावं मध्ये? भीमाशंकरच्या संदर्भात भीमाशंकरच्या संदर्भामध्ये माझी लढाई एकट्याची चालू आहे. माझी लढाई वेगळी आहे. ती तिथले प्रशासन आहे त्यांच्या विरोधात आहे. दादा, आता रेल्वे प्रकल्प गेला,
डिंब्याचं पाणी पळवायचं सुद्धा नियोजन चालू आहे. हो. त्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे? मला जी माहिती आहे, वळसे पाटील ह्या बाबतीत ठाम आहे की काही जरी झालं तरी ते बोगदा होऊन द्यायचं नाही, पाईपलाईन होऊन द्यायची नाही. अहिल्यानगरचे पुढारी रेल्वेसारखं नाही ना करणार त्या प्रश्नात. नाही केलं तर काय, आम्ही काय गप्प बसणार आहे का? आपण सगळी आंबेगाव जुन्नरची लोक अजिबात नाही. तरी पण त्यांनी रेल्वे नेलीच की. नाही, ते नेली ती वरून गेली ती तशी. मला एक शेवटचा प्रश्न आहे. राज्याचं अर्थमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे आहे, दिलीप वळसे पाटलांना मिळणार अशी चर्चा होती. चर्चा तर मी पण ऐकतोय, आता काय होतं काय माहिती. चला, धन्यवाद. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.